Welcome student, myself Vaishali Thomba. Today we are going to third year ANTC department lecture. Then your subject name is control system and PLC. आपण मागच्या लेक्चरला बघितलं होतं, आपण बेसिक कंट्रोल सिस्टम बघितले होते, त्यांचे काही टाईप्स बघितले होते. आता त्यामध्ये आपण नेक्स्ट टाईप बघणार आहोत तर फीडबॅक बेस टाईप बघणार आहोत. तर फीडबॅकचे 2 टाईप्स पडतात, ओपन लूप आणि क्लोज लूप कंट्रोल सिस्टममध्ये. तर आता आपण फर्स्ट बघतोय ओपन लूप कंट्रोल सिस्टम. ओपन लूप कंट्रोल सिस्टममध्ये आपण फर्स्ट बघणार आहोत त्याची डेफिनेशन काय सांगतं. ओपन लूप सिस्टम इज डिफाईन ॲज सिस्टम इन विच आउटपुट डिपेंड्स ऑन इनपुट बट द इनपुट ऑर कंट्रोलिंग इनपुट ॲक्शन इज टोटली इंडिपेंडेंट ऑफ द आउटपुट. डेफिनेशन काय आहे, ओपन लूप सिस्टम इज डिफाईन ॲज द सिस्टम विच आउटपुट डिपेंड्स कशावरती, तर इनपुटवरती काय असतं ते डिपेंड्स असतं आणि इनपुट ऑर कंट्रोलिंग इनपुट ॲक्शन इज टोटली कशी असते इंडिपेंडंट असते कशावरती आउटपुटवरती. जर आपण त्याचे डायग्राम बघितले तर डायग्राम कसे दाखवलेले त्यांनी आपल्याला, तर काय असणार त्याचे इनपुट रेफरन्स असणारे RT ते कशावरती अप्लाय केलं गेलेलं आहे तर कंट्रोलरवरती. आणि कंट्रोलरचं जे आउटपुट भेटतं आपल्याला ते काय भेटतं आहे UT म्हणजे काय असणार आहे आपलं ॲक्युटिंग सिग्नल असणार आहे. ॲक्युटिव्ह सिग्नल कशावरती अप्लाय केलं गेलेलं आहे ते प्लॅन्ट ऑर प्रोसेसरवरती. प्लॅन्ट ऑर प्रोसेसरवरती ॲक्युटिंग सिग्नल ॲप्लाय केल्यानंतर आपल्याला आउटपुट काय भेटतं आहे तर आउटपुट कंट्रोलर भेटतं आहे. तर त्याचं काय सांगितलं त्यांनी, शो द जनरल ब्लॉक डायग्राम ऑफ ओपन लूप सिस्टम विच कंटेन रेफरन्स इनपुट RT. रेफरन्स इनपुट काय आपलं कशाने इंडिकेट करतो आपण ते RTने. त्यानंतर काय दिलं कंट्रोलर ॲक्च्युअल सिग्नल ते कसं आहे UT प्लॅन्ट ऑर प्रोसेसर अँड काय सांगितलं त्यांनी आउटपुट सिग्नल काय सांगितलं त्यांनी CT सिग्नल अँड द फ्लो ऑफ सिग्नल ऑलवेज फ्रॉम द इनपुट टू आउटपुट. सिग्नलचा फ्लो कसा असणार आहे तर तो इनपुटकडून कसा असणार आहे आउटपुटकडे फ्लो होतं आहे. जर इनपुट RT इज ॲप्लाय कशावरती केलं आहे कंट्रोलरवरती विच जनरेट ॲक्युटिंग सिग्नल म्हणजे इनपुट सिग्नल ॲप्लाय केल्यानंतर कंट्रोलरवरती ते काय जनरेट करत आहे तर ॲक्युटिंग सिग्नल आणि विच कंट्रोल द प्रोसेस ऑर प्लॅन्ट टू गिवन कंट्रोल आउटपुट. आणि ती प्रोसेस जी होते ती कशावरती अप्लाय केली जाते तर ॲक्युटिंग सिग्नल प्लॅन्ट ऑर प्रोसेसवरती काय केलं जातं ॲप्लाय केलं जातं आणि आपल्याला काय भेटतं आहे तर आउटपुट भेटतं आहे कोणतं तर कंट्रोल आउटपुट भेटून जातं आहे. आता आपण नेक्स्ट का त्यामध्येच काय सांगितलेलं आहे त्यांनी, द फीडबॅक एलिमेंट्स इज ॲबसेंट इन दिस सिस्टम. म्हणजे क्लोज लूप ओपन लूप सिस्टममध्ये फीडबॅक एलिमेंट कसं असणार आहे आपला ॲबसेंट असणार आहे. फीडबॅक एलिमेंट ॲबसेंट असला म्हटल्यानंतर आपण काय करणार आहे कंपॅरिझन जर करायचं ठरवलं आपण बिटवीन कंट्रोलिंग आउटपुट सिग्नल विथ रेफरन्स इनपुट सिग्नल तर ते काय होतं आहे नो आणि काय होतं त्यासोबत कोणत्याच प्रकारचं काय होत नाही कंपॅरिझन होत नाही. कंट्रोल आउटपुट सिग्नल विथ रेफरन्स इनपुट सिग्नल द कंट्रोल तर काय सांगता येते तर द कंट्रोल आउटपुट रिमेन अनचेंज फॉर ऑल कॉन्स्टंट इनपुट. जर आपलं जे आउटपुट सिग्नल आहे ते जर अनचेंज होत असेल समजा ते कॉन्स्टंट व्हॅल्यूला असेल तर त्याचं इनपुट पण कसं असणार आहे कॉन्स्टंट असणार आहे. आणि जर त्याचं आउटपुट हे चेंज होत असेल जर त्याचं आउटपुट चेंज होत असेल तर त्याचं इनपुट पण काय होणार आहे चेंज होणार आहे. म्हणजे त्याच्या जे हे असणार आहे आपलं सर्किट असणार ते कसं असणार आहे युनिडायरेक्शनल ब्लॉक असणार आहे. युनिडायरेक्शनल म्हणजे काय तर त्याचं आउटपुटवरती काय असणार आहे इनपुट डिपेंड्स असणार आहे. आउटपुट चेंज होता तर इनपुट चेंज होणार, आउटपुट कॉन्स्टंट असेल तर इनपुट पण काय असणार आहे कॉन्स्टंट असणार आहे. त्याचं जर आपल्याला बेस्ट एक्झाम्पल जर बघायचं म्हटलं तर त्यांनी काय सांगितलेलं आहे आपलं ॲटोमॅटिक टेस्टर सिस्टम. हे काय त्याचं एक्झाम्पल आहे ते बघू आपण. दिस इज अ सिम्पल ॲटोमॅटिक सिस्टम इन विच द ब्रेड हिटेड अप टू प्रेडिफाईंड टाईम. ते काय सांगितलं तर त्यांनी सिम्पल ॲटोमॅटिक सिस्टम दिलेली आपल्याला ती काय करते तर हीट करते कशाला प्रेडिफाईंड टाईममध्ये ते काय करत असते हिटिंग करत असते. त्यामध्ये काय सांगितलं द सिस्टम ऑन टाईम इज बेस्ड ऑन द सम कॅल्क्युलेशन. तर त्याचा जो टाईम असणार आहे ऑन टाईम तो कसा असणार आहे बेस ते सेम टाईममध्ये काय होतं ते कॅल्क्युलेशन होतं. द सिस्टम डज नॉट चेंज द आउटपुट. ती सिस्टम काय करत नाही तर त्याचं आउटपुट काय करत नाही चेंज करत नाही. म्हणजे दॅट इज क्वालिटी ऑफ द फायनल टेस्ट. म्हणजे आपल्याला काय भेटून जाते त्याचा तर क्वालिटी भेटते कशाची फायनल टोस्टची. म्हणजे ते कसं असणार आहे त्यांनी काय सांगितलं इनपुटची व्हॅल्यू काय राहते तीच असते म्हणजे इनपुटची व्हॅल्यू चेंज होत नाही. आपलं काय सांगतं आहे तर आउटपुट चेंज नाही तर इनपुट चेंज होत नाही. म्हणजे त्याचा जर इनपुट चेंज होत नाही म्हटल्यानंतर इनपुटची व्हॅल्यू चेंज होत नाही म्हटल्यानंतर त्याचं आउटपुट पण कसं असणार आहे कॉन्स्टंट असणार आहे. आउटपुट कॉन्स्टंट आहे म्हटल्यानंतर आपल्याला कोणती व्हॅल्यू भेटून जाते तर ॲटोमॅटिक टेस्टर्स काय भेटून जातं फिक्स भेटून जाते. त्यांनी त्याची डायग्राम दाखवलेली आहे. तर डिझर्ट्स टाईम तो कशावरती अप्लाय केला गेला त्यांनी रिले ऑर कॉन्ट्रॅक्टरवरती
रिले और कंट्रोलर काय करतं आहे, तर रिले आणि कंट्रोलरला काय केलं जातं, आपण इनपुट पॉवर देतो आहे. इनपुट पॉवर दिल्यानंतर ते दोन्ही मिळून आपल्याला काय देतं, क्लिअरली एक सिग्नल देतं आहे. क्लिअरली एक सिग्नल देतं, ते कशावरती आपण अप्लाय करतो आहे, हीटिंग प्रोसेस ऑफ ब्रेड. म्हणजे काय करतो आहे आपण, त्यामध्ये काय होतं, ते सिग्नल पास केल्यानंतर ते काय करतं आहे, हीट करतं आहे आणि प्रोसेस करते कशाची, ब्रेडची, आणि आपल्याला काय भेटून जातं आहे, तर ॲक्च्युअल टोस्ट भेटून जातं आहे. म्हणजे हे काय झालं, आपलं ओपन लूप सिस्टमचं काय झालं आहे, एक्झाम्पल्स झालं. आता आपण नेक्स्ट काय बघणार आहोत, तर ओपन लूप सिस्टमचे एक्झाम्पल्स बघणार आहोत. म्हणजे ओपन लूप सिस्टम कोणकोणत्या कोणकोणत्या सर्किटमध्ये यूज केली जाते. तर त्यांनी काय सांगितलं, फर्स्ट आपल्याला इलेक्ट्रिक फॅन, सेकंड काय सांगितलं, लॅम्प विथ स्विच, कॉफी मेकर्स, वॉशिंग मशीन्स, हार्ड ड्रायर्स, वॉटर हीटर. मग ते काय सांगतात, तर इलेक्ट्रिक फॅनमध्ये कोणती सिस्टम यूज केली जाते, ओपन लूप सिस्टम यूज केली जाते. म्हणजे इलेक्ट्रिक फॅनमध्ये काय फीडबॅक इलेमेंट कसं असणार आहे, तो अब्सेन्स असणार आहे. म्हणजे त्यामध्ये फीडबॅक इलेमेंट काय होत नाही, यूज केलं गेलेलं नाही. फीडबॅक जर इलेमेंट यूज केले गेलेलं नाही म्हटल्यानंतर ते सर्किट कसं असणार आहे, तर ते सर्किट युनिडायरेक्शनलमध्ये असणार आहे. युनिडायरेक्शनल म्हणजे काय, आपण आत्ताच बघितलं, तर त्यामध्ये त्याचं आउटपुट कसं असणार आहे, जर आउटपुट कॉन्स्टंट आहे तर इनपुट कॉन्स्टंट असणार आहे. आउटपुट चेंज होत असेल तर त्याचं इनपुट चेंज होत असेल, म्हणजे काय झालं, ते सर्किट युनिडायरेक्शनल झालं. तर त्यांनी त्याचे एक्झाम्पल काय सांगितलं, तर इलेक्ट्रिक फॅन, लॅम्प स्विच, कॉफी मेकर्स, वॉशिंग मशीन्स, आणि वॉटर हीटर. हे काय आहे, तर ओपन लूप सिस्टमचे एक्झाम्पल्स आहेत. आणि नेक्स्ट काय बघणार आहोत आपण आता, ॲडव्हान्टेजेस ऑफ ओपन लूप सिस्टम. ओपन लूप सिस्टमचे आपल्याला काय ॲडव्हान्टेजेस दिलेले आहेत. त्यांनी फर्स्ट काय दिलं आहे, तर दिस सिस्टम आर सिम्पल इन कन्स्ट्रक्शन अँड ड्यू टू दॅट कॉस्ट इज लो. म्हणजे दिस सिम्पल कन्स्ट्रक्शनमध्ये काय होते, ती डेव्हलप करू शकतो आपण. ओपन लूप सिस्टम सिम्पल कन्स्ट्रक्शनमध्ये डेव्हलप करू शकतो आणि त्याचं कॉस्ट पण कसं असणार आहे, तर लो कॉस्टमध्ये काय करू शकतो आपण, तिला डेव्हलप करू शकतो. सेकंड काय सांगितलं, दिस सिस्टम आर मोर स्टेबल. ती कशी असणार आहे, तर स्टेबल असणार आहे. ते मोर क्वांटिटीमध्ये काय होते, स्टेबल होत चालते. त्यांनी थर्ड काय सांगितलं, मेंटेनन्स ऑफ सच सिस्टम इज इझी. म्हणजे ह्या सर्किटचं जर मेंटेनन्स करायचं ठरवलं या सिस्टमचा, तर तो कसा असणार आहे, तो इझिली आपण काय करू शकतो, कंप्लीट करू शकतो. त्यानंतर त्यांनी काय सांगितलं, इन्स्टॉलेशन इज इझी. त्याचं इन्स्टॉलेशन पण काय होतं, इझिली होतं आहे. त्यानंतर 5 नंबरचं काय सांगितलं त्यांनी, इन कन्झ्युम लेस पॉवर फॉर ऑपरेशन. म्हणजे हे जर ऑपरेशन कंप्लीट होण्यासाठी किंवा सर्किट यूज करण्यासाठी आपल्याला जो पॉवर लागणार आहे, तो कसं लागणार आहे, तर लेस क्वांटिटीमध्ये काय लागतं, आपल्याला पॉवर लागतो. त्यानंतर काय सांगितलं त्यांनी, युजफुल वेन आउटपुट इज डिफिकल्ट टू मेजर. जर आपण त्याला यूजफुल करतो, म्हणजे यूज करतो आहे आउटपुट, ते कसं असणार आहे, ते मेजर करायला कसं असणार आहे आपल्याला, तर डिफिकल्टमध्ये असणार आहे, त्यांनी सांगितलं. त्यानंतर नेक्स्ट काय बघणार आहोत आपण, डिसॲडव्हान्टेजेस ऑफ ओपन लूप सिस्टम. ओपन लूप सिस्टमचे काय दिलेले, त्यांनी आपल्याला डिसॲडव्हान्टेजेस दिलेले आहे. तर फर्स्ट आहे आपला लेस ॲक्युरेट. ते काय होतं आहे, तर ते सर्किट लेसमध्ये काय होतं आहे, ॲक्युरेट होत चालतं आहे. स्लो रिस्पॉन्स, त्याचा जो रिस्पॉन्स असणार आहे, तो समजा आपण जर क्लोज लूप सिस्टम बघितली, तर क्लोज लूप सिस्टमपेक्षा ओपन लूप सिस्टमचं पॉवर कसं असणार आहे, रिस्पॉन्स कसं असणार आहे, लेस क्वांटिटीमध्ये असणार आहे. दिस सिस्टम आर नॉट रिलेबल. ती सिस्टम काय नसणार आहे, तर रिलेबल नसणार आहे, जास्त दिवस काय नसणार आहे, ते रिलेबल नसणार. त्यानंतर फोर्थ काय सांगितलं, आउटपुट अफेक्ट बाय इंटरनल आणि एक्सटर्नल डिस्टर्बन्स. आपण मागच्या लेक्चरला बघितलं, डिस्टर्बन्स म्हणजे काय, एक किंवा दोन सिग्नलमध्ये इंटरनल किंवा एक्सटर्नल म्हणून काय होतं, तो अडथळा निर्माण करत असतो सिग्नलला किंवा एखाद्या सर्किटला वर्क होण्यासाठी. तर त्यांनी काय सांगितलं, आउटपुट अफेक्टेड इंटरनल आणि एक्सटर्नल डिस्टर्बन्स. म्हणजे आउटपुटमध्ये काय होत नाही, इंटरनल आणि एक्सटर्नल टाईपचं कोणतंच डिस्टर्बन्स काय होत नाही, यूज होत नाही. त्यानंतर त्यांनी काय सांगितलं, इट कॅनॉट सेन्स इन्व्हायरमेंटल चेंजेस. म्हणजे ते काय होत नाही, तर इन्व्हायरमेंटलचे चेंजेसवरून ते काय होत नाही, चेंज होत नाही. म्हणजे आपण जर इन्व्हायरमेंटल चेंजेस जर झाले, तर त्यावरून आपल्या सर्किटचे काय होतात, काही चेंजेस होत असतात, सेन्सनुसार काय होतात, चेंजेस होतात. त्यांनी काय सांगितलं, इट कॅनॉट, म्हणजे यामध्ये इन्व्हायरमेंटलचे चेंजेसवर ते अजिबात डिपेंड्स नाही. त्यानंतर ते काय सांगतात, कॅलिब्रेशन इज रिक्वायर्ड टाईम टू टाईम टू अचीव मोर ॲक्युरन्सी. म्हणजे कॅलिब्रेशन काय करतं, टाईम टू टाईम काय होत असतं, ते रिक्वायर्ड होत असतं आणि ते काय होतं आहे, तर मोर ॲक्युरेसी काय करते, जनरेट करत असतं. त्यानंतर काय सांगितलं त्यांनी, बँडविथ कशी सांगितली त्यांनी, तर त्याची स्मॉलमध्ये काय असणार आहे, बँडविथ असणार आहे. तर हे झालं आपलं आता ओपन लूप सिस्टम. ओपन लूप सिस्टममध्ये काय सांगितलं, तर त्याचं फीडबॅक इलेमेंट कसं असणार आहे, ॲब्सेंट असणार आहे.
त्याचं जे सर्किट असणार आहे ते कसं असणार आहे, युनिडायरेक्शनलमध्ये असणार आहे. जर त्याच्यामध्ये जे एक्झाम्पल्स यूज होत आहेत ते कसं असणार आहे, ते सगळे युनिडायरेक्शनलमध्ये असणार आहे. त्याचे ॲडव्हान्टेजेस काय सांगता, तर त्याचं कॉस्ट कसं असणार आहे, लो असणार आहे. त्याचं कन्स्ट्रक्शन सिम्पल असणार आहे. त्याचं यूज पण कसं असणार आहे, सिम्पल असणार आहे. तसेच आपण आता नेक्स्ट बघणार आहोत क्लोज लूप सिस्टम. क्लोज लूप सिस्टमची डेफिनेशन बघू आपण फर्स्ट. क्लोज लूप सिस्टम म्हणजे काय, तर क्लोज लूप सिस्टम इज डिफाईन ॲज द सिस्टम इन विच द इनपुट कंट्रोलिंग ॲक्शन इज सम depends on the output. That means regulating action change as far as the current value of the system output. तर डेफिनेशन काय सांगते, तर क्लोज लूप सिस्टम इज डिफाईन ॲज द सिस्टम इन विच द इनपुट कंट्रोल ॲक्शन डिपेंड्स ऑन द आउटपुट. म्हणजे याची काय होते, जर इनपुट कंट्रोलिंगचे ॲक्शन आहे ती कशावरती डिपेंड सांगितले त्यांनी, आउटपुटवरती. दॅट मीन्स रेग्युलेटिंग ॲक्शन चेंज पर द करंट व्हॅल्यू. म्हणजे त्याची जी रेग्युलेटिंग ॲक्शन ती कशी होत चालते, चेंज होत चालते पर व्हॅल्यूला, पण कसं करंट व्हॅल्यू ऑफ द सिस्टमवरती काय असते ते डिपेंड्स असते. इन दिस सिस्टम द आउटपुट इज कंटिन्युअसली कम्पेअर विथ द इनपुट रेफरन्स व्हॅल्यू. म्हणजे काय होतं, या सिस्टममध्ये त्याचं जे आउटपुट आहे ते कंटिन्युअसली काय होतं असतं, कम्पेअर होत असतं. कशासोबत कम्पेअर होतं, तर ते इनपुट रेफरन्स व्हॅल्यूसोबत काय होतं, ते कम्पेअर होतं. आणि ते काय अचीव करतं, तर अचीव कंट्रोल आउटपुट टू द इनपुट साईड. ते काय अचीव करतं, तर कंट्रोल इनपुट आणि आउटपुटला काय करत असतं, ते अचीव करत असतं टू द इनपुट साईडला. द सिग्नल कॅरिंग एलिमेंट्स इज नो ॲज फीडबॅक एलिमेंट. म्हणजे त्याचं जे आउटपुट आहे ते अचीव काय करतं, आउटपुट आणि इनपुट साईडला. आणि त्याचं जे काय कॅरी सिग्नल भेटते, कॅरी एलिमेंट म्हणजेच काय असतो आपला, तो फीडबॅक एलिमेंट असणार आहे. तर त्यांनी आपल्याला त्याची ब्लॉक डायग्राम दिलेली आहे. आपण ब्लॉक डायग्राम बघू, त्यानंतर एक्सप्लेनेशन बघू. तर ब्लॉक डायग्राममध्ये काय दाखवलं त्यांनी आपल्याला, तर त्यांनी रेफरन्स इनपुट व्होल्टेज दाखवलं. रेफरन्स इनपुट असणार आहे आपलं, रेफरन्स इनपुट. त्यानंतर ते कशावरती अप्लाय केलं आहे, तर एरर डिटेक्टरवरती काय केलं आहे, आपलं रेफरन्स इनपुट व्होल्टेज अप्लाय केलेलं आहे. तर एरर डिटेक्टर कशाला फ्लो करतो आहे पुढं, तर कंट्रोलरवरती आपलं काय करतं आहे, सिग्नल ॲप्लाय करतं. ते कंट्रोलरवरती ॲप्लाय केल्यानंतर आपल्याला कशावरती काय जनरेट होतं आहे, तर आपल्याला ॲक्युटिंग सिग्नल काय होतं आहे, जनरेट होतं आहे. आणि जे ॲक्युटिंग सिग्नल आहे ते कशावरती ॲप्लाय केलं जातं, तर प्लॅन्ट ऑर प्रोसेसरवरती काय केलं जातं, ते ॲप्लाय केलं जातं. प्लॅन्ट ऑर प्रोसेसरवरती जे ॲक्युटिंग सिग्नल आपलं काय केलं आहे, ॲप्लाय केलं आहे. ॲप्लाय केल्यानंतर आपल्याला आउटपुट काय भेटतं आहे, तर कंट्रोलर आउटपुट भेटतं आहे. पण कंट्रोलर आउटपुट भेटतं आहे यामध्ये आपण बघितलं, ओपन लूप सिस्टममध्ये काय होतं, फीडबॅक एलिमेंट ऑब्सेन्स होता. आणि क्लोज लूपमध्ये काय आहे, फीडबॅक एलिमेंट प्रेझेंट आहे. म्हणून त्याचा आउटपुट जे रेफरन्स आहे ते काय देतो आहे, आपण इनपुट म्हणून कशाला देतो आहे, तर इनपुटला देतो आहे. तर मग आपलं काय देतो आहे आपण त्याला, म्हणजेच काय देतो आहे, फीडबॅक एलिमेंट काय देतो आहे, आपण इनपुटला देतो आहे. म्हणजे आपण काय दिलं आहे त्याला, फीडबॅक सिग्नल दिला. तर त्याचं काय सांगता येते, इन क्लोज सिस्टम फीडबॅक इज प्रेझेंट इन माय बी सम सेन्सर लाईक. ते काय सांगितलं, तर क्लोज लूप सिस्टममध्ये फीडबॅक इज काय आहे, प्रेझेंट सांगितलेला आहे. आणि सम सेन्सर लाईक थर्मोस्ट यूज द ॲटोमॅटिक आयन. फीडबॅक एलिमेंट इज यूज टू रेड्यूस द सिस्टम एरर. फीडबॅक एलिमेंट कशासाठी यूज केलेलं सांगितलं त्याने, तर सिस्टममध्ये जे काही एरर जनरेट होतात किंवा एरर डेव्हलप वगैरे होतात, तर त्या एररला काय करतो, तो रेड्यूस करत असतो. त्यासाठी काय केलेलं गेलेलं आहे, तर फीडबॅक एलिमेंट काय केला आहे, यूज केलं गेलेलं आहे. त्यानंतर काय सांगितलं, व्हेन द फीडबॅक साईन इज पॉझिटिव्ह देन द सिस्टम. म्हणजे आपण जर फीडबॅक एलिमेंट कशामध्ये प्रेझेंट आहे, तर फीडबॅकचे पण 2 टाईप्स पडतात, एक पॉझिटिव्ह फीडबॅक आणि एक निगेटिव्ह फीडबॅक. तर त्यावरून आपण फाइंड कसं करणार, एक पॉझिटिव्ह कोणता आणि निगेटिव्ह करता. तर त्यामध्ये जर फीडबॅक साईन जर पॉझिटिव्ह असेल तर द सिस्टम नो ॲज पॉझिटिव्ह फीडबॅक. आणि ज्यामध्ये फीडबॅक साईन हा निगेटिव्ह असेल तर ती सिस्टम कोणती असणार आहे, निगेटिव्ह असणार. तर काय सांगतात, व्हेन द फीडबॅक साईन in positive the system known as positive feedback system, and when the feedback signal sign is negative then the system has negative feedback system. म्हणजे साईनवरून आपण काय डिसाईड करू शकतो, का हा जो फीडबॅक एलिमेंट यूज केलेला आहे हा पॉझिटिव्ह सिग्नलवरती आहे की निगेटिव्ह सिग्नलवरती आहे, काय करू शकतो आपण फाइंड करू शकतो. त्यानंतर त्यांनी काय सांगितलं, तर जनरल ब्लॉक डायग्राम क्लोज लूप सिस्टम आपण काय बघितली,
ब्लॉक डायग्राम बघितली तर त्यांनी काय सांगितलं आपल्याला, सी टी म्हणजे काय सांगताय आपल्याला, तर कंट्रोल आउटपुट सांगताय. आर टी म्हणजे काय, तर रेफरन्स इनपुट. ई टी म्हणजे एरर सिग्नल. यू टी म्हणजे ॲक्युटिंग सिग्नल. आणि बी टी म्हणजे काय असणार आपलं, तर फीडबॅक सिग्नल असणार आहे. तर त्यानंतर आपण काय बघणार आहे, तर डायग्रामचं एक्सप्लेनेशन बघू आपण आता. तर काय सांगतं, बेसिक ब्लॉक डायग्राम ऑफ क्लोज लूप सिस्टम विच कन्सिस्ट ऑफ एरर डिटेक्टर. तर हे काय सांगितली, तर बेसिक ब्लॉक डायग्राम बघतो आपण क्लोज लूप सिस्टमची. ती काय कन्सिस्ट करते, तर एरर डिटेक्टर, त्यानंतर काय आहे, कंट्रोलर, प्रोसेस ऑर प्लांट अँड फीडबॅक एलिमेंट्स. तर ब्लॉक डायग्राममध्ये कोणकोणते ब्लॉक यूज केलेले आहेत, तर एरर डिटेक्टर, कंट्रोलर, प्लांट ऑर प्रोसेसर, फीडबॅक एलिमेंट. तर आता आपण त्याचं काय बघू, वर्किंग बघू. द इनपुट रेफरन्स सिग्नल आर टी इज प्रोव्हाइड टू द कंट्रोलर. इनपुट रेफरन्स सिग्नल काय करत आहे, तर प्रोव्हाइड करत आहे. कशाला करत आहे, तर कंट्रोलरला, थ्रो द एरर डिटेक्टर. तर कशावरती थ्रो करत आहेत, एरर डिटेक्टरवरती थ्रो करत आहे आणि कंट्रोलरला काय करत आहे, पास करत आहे. इन एरर डिटेक्टर कम्पेअर ॲज इनपुट रेफरन्स सिग्नल. एरर डिटेक्टर काय करत आहे, तर कम्पेअर करत आहे कशाला, तर इनपुट रेफरन्स सिग्नल टू द सिग्नल कंबाईन फ्रॉम फीडबॅक एलिमेंट्स. तर एरर डिटेक्टर कम्पेअर करून इनपुट रेफरन्स सिग्नल विथ सिग्नल कंबाईन कशावरती करताय, तर फीडबॅक एलिमेंटवरती कंबाईन करताय. विच इज द फंक्शन ऑफ आउटपुट रिस्पॉन्स. आणि आपल्याला त्यावरून काय भेटतं आहे, तर आउटपुट फंक्शन आउटपुट भेटून जातं आहे, आउटपुट रिस्पॉन्स भेटून जातं आहे. त्यानंतर काय त्यांनी काय सांगितलं, एरर डिटेक्टर जनरेट ॲज एरर सिग्नल दॅट इज. एरर डिटेक्टर काय करते, तर एरर सिग्नलला जनरेट करते. ती कशी करते, तर ई टी इज इक्वल टू आर टी प्लस मायनस बी टी. एरर डिटेक्टर जनरेट करते एरर सिग्नल. तर एरर सिग्नल कशाने इंडिकेट करतो आहे आपण, तो ई टीने इंडिकेट करतो. इज इक्वल टू काय सांगितलं त्यांनी, आर टी प्लस मायनस काय असणार आहे, बी टी. आर टी म्हणजे काय असणार आहे आपलं, तर रेफरन्स इनपुट प्लस काय सांगितलं त्यांनी, फीडबॅक सिग्नल. रेफरन्स इनपुट आणि फीडबॅक सिग्नल. तर ते कसं असू शकतं आपलं, टू साईन्स सांगितले, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हमध्ये असू शकतं. नेक्स्ट लाईनला काय सांगतं, इट इज प्रोव्हाइड टू कंट्रोल सर्किट विच मोडिफाय द एरर सिग्नल. इट इज प्रोव्हाइड टू कंट्रोल विच सिस्टीम मोडिफाईड द एरर सिग्नल टू प्रोड्यूस ॲक्युटिंग सिग्नल. तर आपल्याला काय भेटून जातं आहे, ॲक्युटिंग सिग्नल भेटून जाते. दिस ॲक्युटिंग सिग्नल गिव टू ॲक्च्युअल प्लांट टू करेक्ट द आउटपुट ऑफ द डिझर्ट फायनल आउटपुट सिस्टम. This accounting signal given to actual plant to correct the output of the desired final output of the system. Closed loop system is explained the best manner with the help of examples. तर क्लोज लूप सिस्टम काय सांगितलं त्यांनी, बेस्ट मॅनरमध्ये बेस्ट एक्झाम्पल सांगितलं. कशाचा, तर त्याचे काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत आपल्याला. तर तुम्हाला हे समजलं की ओपन लूप सिस्टम आणि क्लोज लूप सिस्टम म्हणजे काय. तर ओपन लूपमध्ये फीडबॅक एलिमेंट्स कसं असणार आहे, तर ॲब्सेन्स असणार आहे. तर त्यामध्ये जे सर्किट यूज होतं ते कसं होतं आहे, युनिडायरेक्शनल आणि बायोडायरेक्शनलमध्ये काय होतं आहे, यूज होतं आहे. त्यानंतर आता आपण क्लोज लूपमध्ये बघितलं. तर क्लोज लूपमध्ये काय सांगितलं त्यांनी, तर क्लोज लूपमध्ये फीडबॅक एलिमेंट्स प्रेझेंट आहे. तर फीडबॅक एलिमेंट काय करतो आहे, तर फीडबॅक एलिमेंट कशासाठी यूज करतो आहे, तर त्यामध्ये जे एरर काय होतात जनरेट होतात त्यांना काय करत असतो, तो फीडबॅक एलिमेंट रिड्यूस करत असतो. तर फीडबॅक एलिमेंट हा कशावरती डिपेंड्स असतो, तर तो फीडबॅक एलिमेंट हा इनपुटवरती काय असतो, डिपेंड्स असतो. जो इनपुट देणार त्या आउटपुटचा काय भेटतो आपल्याला, रेफरन्स भेटत असतो. त्यावरून आपण काय होतं, आपल्याला फीडबॅक एलिमेंट भेटून जातं. हे झालं आपलं क्लोज लूप सिस्टम. त्यानंतर आपण बघणार आहोत त्याचे एक्झाम्पल्स. आता आपण त्याचे एक्झाम्पल्स काय सांगितले त्यांनी, क्लोज लूप सिस्टमचे एक्झाम्पल, व्होल्टेज स्टॅबिलायझर, मिसाईल लॉन्चिंग सिस्टम. त्यानंतर काय सांगितलं, शिप स्टॅबिलायझेशन सिस्टम, DC मोटर स्पीड कंट्रोलर, क्लोजिंग अँड ओपनिंग ऑफ गेट, सॅटेलाइट सिस्टम, एअर ट्रॅफिक कंट्रोलर. हे काय सांगितलं त्यांनी, तर क्लोज लूप सिस्टमचे काय सांगितलं त्यांनी, काही एक्झाम्पल्स सांगितले, बेटर एक्झाम्पल सांगितलं. तर काय सांगितलं, फर्स्ट व्होल्टेज स्टॅबिलायझर. व्होल्टेज स्टॅबिलायझर काय असतं, तर व्होल्टेज स्टॅबिलायझर कशासाठी यूज करतो आपण, तर जे आपण DC व्होल्टेज देणार आहे, DC व्होल्टेज काय देणार आहे स्टॅबिलायझरला, ते कशासाठी, ते कसं असतं, तर त्यामध्ये कॉन्स्टंट व्हॅल्यूमध्ये काय देऊ शकतो आपण, व्होल्टेज देऊ लागतो. त्याला काय सांगतो, हां
230 वोल्टपर्यंत काय द्यायचं असतं आपल्याला, समजा त्याला DC व्होल्टेज द्यायचं, त्यासाठी काय करतो असं आपण व्होल्टेज स्टॅबिलायझर यूज करत असतो. त्यामध्ये कोणती सिस्टम यूज होते, तर क्लोज लूप सिस्टम काय होत असते त्यामध्ये यूज होते. क्लोज लूप सिस्टम यूज होते म्हटल्यानंतर काय देतं आहे ते इनपुटचं आउटपुट देऊन आपल्याला काय करतं आहे, तर त्यामध्ये ज्या फीडबॅक ते जे एरर काय होत आहेत इन्क्रीज होत चालतं आहे त्यांना काय करत असतं ते रिड्यूस करत असतं. असे काय सांगितलं त्यांनी आपल्याला क्लोज लूप सिस्टमचे एक्झाम्पल सांगितलेत. आता आपण नेक्स्ट बघणार आहोत ॲडव्हान्टेजेस ऑफ क्लोज लूप सिस्टम. क्लोज लूप सिस्टमचे काय त्यांनी काय दिलेले आपल्याला ॲडव्हान्टेजेस दिलेले. तर काय सांगितलं त्यांनी, ॲक्युरन्सी इज हाय. त्याची ॲक्युरन्सी कशी असते क्लोज लूप सिस्टमची, तर हायमध्ये असणार. त्यानंतर सेकंड काय सांगितलं, युजफुल इन हजर्ड्स ऑर मोर रिमोट एरियाज. ते युजफुल कशामध्ये होतं आहे, तर मोर रिमोट एरियामध्ये काय होतो तो यूज होतो आहे. त्यानंतर त्यांनी काय सांगितलं, त्याचा रिस्पॉन्स कसं सांगितलं. थर्ड काय सांगितलं, फास्ट रिस्पॉन्स. म्हणजे त्याचं रिस्पॉन्स कसं असणार आहे सर्किटचा, फास्टमध्ये असणार आहे. दिस सिस्टम कॅन सेन्स इन्व्हायरमेंटल चेंजेस अँड इंटरनल डिस्टर्बन्स. ही सिस्टममध्ये काय होत चालतं आहे, तर जे इन्व्हायरमेंटल चेंजेस होतील त्याच्या सेन्सनुसार इंटरनल डिस्टर्बन्स काय होतं त्यामध्ये डेव्हलप होत असतो. म्हणजे आपण इन्व्हायरमेंटल चेंजेस झाले किंवा फॉर एक्झाम्पल जर म्हटलं आज वातावरण कसं आहे, खूप वातावरण चेंजेस आहे आज खूप, तर त्यामध्ये काय होणार आहे, तर त्या सर्किटमध्ये काय होणार, इंटरनल डिस्टर्बन्स काय होणार आहे, डेव्हलप होणार आहे. ते डेव्हलप होणार म्हणजे काय, तर त्या सर्किटला रन होण्यासाठी काय करणार आहे, तो अडथळा निर्माण करत जाणार आहे. त्यानंतर त्यांनी काय सांगितलं, त्याची बँडविथ सांगितली, लार्ज बँडविथ कशी सांगितलं त्यांनी, तर लार्जमध्ये काय असणार, त्याची बँडविथ असणार आहे. त्यानंतर त्यांनी 6 नंबरचं सांगितलं, मोर रिलायबल फॉर ऑपरेशन. त्याचं जे ऑपरेशन असणार ते कसं असणार आहे, रिलायबल असणार आहे. कशामध्ये, मोर क्वांटिटीमध्ये काय होते ते ऑपरेशन रिलायबल होते. ह्या बघितले आपण त्याचे ॲडव्हान्टेजेस बघितले. आता काय बघणार आहोत आपण, त्याचे डिसॲडव्हान्टेजेस दिलेले आहेत आपल्याला. काय 5 डिसॲडव्हान्टेजेस दिलेले आहे, तर आपण 5 डिसॲडव्हान्टेजेस बघू त्याचे. तर फर्स्ट आहे कॉम्प्लेक्स कन्स्ट्रक्शन हेन्स डिफिकल्ट टू डिझाईन दॅट कॉस्ट इज हाय. त्याचं कन्स्ट्रक्शन कसं सांगितलं आहे, तर कॉम्प्लिकेटेड सांगितलं, म्हणजे डिफिकल्ट सांगितलेलं आहे आपल्याला. आणि डिझाईन पण कसे सांगितले, तर डिफिकल्ट डिझाईन, आणि कॉस्ट कसं सांगितलं आहे, हाय सांगितलं. जर आपण मागं बघितलं ओपन लूपमध्ये काय सांगितलं, तर कन्स्ट्रक्शन कसं होतं, इझिली होतं आणि त्याचा कॉस्ट पण काय होता, लो होता. पण क्लोज लूपमध्ये काय आहे, तर क्लोज लूपमध्ये त्याचं सर्किट पण डिफिकल्ट आहे आणि त्याचं कॉस्ट पण कसं आहे, हायमध्ये. त्यानंतर सेकंड काय सांगितलं, इन्स्टलेशन इज डिफिकल्ट ऑल्सो मेंटेनन्स इज टाईम टू टाईम. त्याचं इन्स्टलेशन कसं असणार आहे, डिफिकल्टमध्ये असणार आहे, आणि त्याचं मेंटेनन्स कसं असणार आहे, टाईम टू टाईम काय करावं लागणार आहे, आपल्याला मेंटेनन्स करावं लागणार आहे. तसं ते ओपन लूपमध्ये काय सांगितलं होतं, तर मेंटेनन्स कसं होता, इझिली होतं त्याचं मेंटेनन्स. त्यानंतर थर्ड काय सांगितलं, दिस सिस्टम आर लेस स्टेबल. स्टेबिलिटी कशी असणार आहे त्याची, तर लेसमध्ये काय होतं आहे, ते स्टेबल होत चालते. त्यानंतर त्यांनी फोर्थ सांगितलं, इट कन्झ्युम मोर पॉवर. त्याच काय सांगितलं त्यांनी, तर इज कन्झ्युम मोर पॉवर लागतो. त्याला जो ऑपरेटिंगसाठी पॉवर लागणार तो कसा असणार आहे, मोर क्वांटिटीमध्ये असणार आहे. त्यानंतर 5 नंबरचं काय सांगितलं त्यांनी ॲडव्हान्टेजेस, लॉट ऑफ कन्सिडरेशन इज रिक्वायर्ड ड्युरिंग डिझाईन. त्याचं लॉट ऑफ कन्स्ट्रक्शन कसं असणार आहे, रिक्वायर्ड केस केलेलं आहे, तर ड्युरिंग डिझाईनमध्ये काय केलेलं आहे, ते रिक्वायर्ड केलेलं आहे. असं आपण काय बघितलं, तर क्लोज लूप सिस्टमचे डिसॲडव्हान्टेजेस बघितले. तर आपण आजच्या लेक्चरमध्ये काय बघितले, 2 टाईप बघितले होते फीडबॅकचे, ओपन लूप सिस्टम आणि क्लोज लूप सिस्टम. तर ओपन लूप सिस्टममध्ये आपण त्याचे काय बघितली, ब्लॉक डायग्राम बघितली, डेफिनेशन बघितली, ॲडव्हान्टेजेस, डिसॲडव्हान्टेजेस आणि एक्झाम्पल्स बघितले. त्यानंतर क्लोज लूप सिस्टम बघितली, तर क्लोज लूप सिस्टममध्ये पण त्याची डेफिनेशन बघितली, त्याची ब्लॉक डायग्राम बघितली, त्याचे एक्झाम्पल्स बघितले, ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेस बघितले. आपलं लेक्चर आज इथंच कंप्लीट होतं आहे. नेक्स्ट लेक्चरला बघू आपण आता त्याचे नेक्स्ट पॉईंट बघू.